नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी. मित्रांनो, एक विनंती आहे, आपण अजूनही जर माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि विविध कादंबऱ्यांच्या श्रवणाचा आनंद घ्या. चला आज वाचूयात भाग 29. कुंतीचा हात धरून महाराणी गांधारी द्यूतशाळेत येऊन पोचली. पोरांचे पराक्रम ऐकून घेत ती काळजीतच पडली. धृतराष्ट्राच्या पायावर पडून ती पोरांना आवरायची विनवणी करू लागली. अरे अरे, माझ्या सुनेचा आणखी किती अपमान करणार आहात तुम्ही, महाराणी गांधारीनं विलाप मांडला. द्रौपदी, राजकन्ये, माझ्याजवळ ये मुली. मी महाराणी गांधारी तुला बोलावते आहे. स्त्री म्हणून जन्म घेतल्यावर आणि त्यातही कुरुकुलाची सून झाल्यावर न्यायाची आशा बाळगू नये हे का तुला सांगायला हवं? बुडत्याला काडीचा आधार मिळावा त्याप्रमाणे तशा असहाय्य स्थितीतही द्रौपदीला हायसं वाटलं. धावत जाऊन ती गांधारीच्या पायावर पडली आणि अनावर हुंदके देत रडू लागली. दुर्योधन, हे मंदबुद्धे, धृतराष्ट्र किंचाळू लागला. अरे, मी काय सांगतो ते तरी ऐक. ते तुझे भाऊ आहेत. त्यांच्या धर्मपत्नीची, माझ्या कुलवधूची अशी विटंबना सर्व सभेला ऐकू जाईल एवढ्या आवाजात धृतराष्ट्र किंचाळत होता. ते पाहून सर्व सभा स्तब्ध झाली. मला दोष देऊ नका महाराज. युधिष्ठिर स्वसंमतीनं खेळला आहे. दुर्योधन आपली बाजू मांडू लागला, परंतु त्याला अडवत धृतराष्ट्र म्हणाला, एक अक्षर बोलू नकोस. आणि द्रौपदीला उद्देशून तो पुढे म्हणाला, द्रुपद राजकन्ये, ये ये अशी माझ्याजवळ ये मुली. फार सद्गुणी आहेस तू. घडू नये ते आज घडलं. असा अनर्थ पाहायला विधात्याने मला डोळे दिले नाहीत हेच बरं झालं आहे म्हणायचं. तू माझी ज्येष्ठ सून आहेस. माझ्या मुलांचं फार चुकलं. त्यांना क्षमा करशील ना? आज घडलं ते सार सार विसरून जा. डोळ्यांच्या खाचातून पाणी गाळत धृतराष्ट्र बोलत होता. हे पहा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय हवं ते मागून घे. सुखी हो. द्रौपदी म्हणाली, द्यायचंच असेल तर युधिष्ठिराला दास्यमुक्त करा. माझ्या प्रतिविंध्याला कोणी दासपुत्र म्हणू नये. ठीक आहे. एवमस्तु एवमस्तु. आणखी काय? घाईघाईनं धृतराष्ट्र म्हणाला. भीमार्जुन आणि नकुल सहदेव यांना दास्यमुक्त करा. आणखी काय? आणखी मला काही नको. क्षत्रिय स्त्रीला 2च वर विहित आहेत. मी तर स्वतंत्रच आहे. आता माझे पतीही दास्यमुक्त झाले आहेत, एवढं मला पुरेसे आहे. स्वसामर्थ्याच्या बळावर ते आपलं गतवैभव परत मिळवतील. त्यासाठी त्यांना माझ्या मदतीची गरज नाही. वा 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 वा, काय पण निस्वार्थीपणा, हेटाळणी करत कर्ण म्हणाला. शेवटी एका स्त्रीनंच वाचवलं म्हणायचं. ते टोमणे ऐकून भीमाचा राग पुन्हा अनावर झाला. त्याला शांत करून युधिष्ठिर धृतराष्ट्र समोर उभा राहिला आणि नम्रपणे हात जोडून म्हणाला, आता माझ्यासाठी कोणती आज्ञा आहे महाराज? घळघळा अश्रू गाळत धृतराष्ट्र म्हणाला, पुत्र युधिष्ठिर, माझा अनुज बंधू पांडू याच्या मागे तू मला नेहमीच पित्याच्या जागी मानलंस. मीही या नात्यात कधी खंड पडू दिला नाही. तू सद्गुणी आहेस. आता इंद्रप्रस्थाला परत जा. सुखानं राज्य कर. तुझी प्रजा फार सुखी आहे म्हणतात.
आमच्या कानावर असं चांगलं येईल असं वागत राहा. हे सार डोळ्यांनी पाहता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण माझं तेवढं भाग्य कुठलं. मी हा असा आंधळा माणूस. तुम्हा मुलांना सुखी झालेलं पाहणं यासारखा आनंद माझ्यासारख्या वृद्धाला दुसरा कुठला. तुम्हा मुलांचा खेळ पाहावा, सर्वांनी मिळून तो आनंद लुटावा. तुम्ही किती सद्गुणी आहात ते पाहावं म्हणून मी द्यूताला अनुमती दिली होती. ऐकलं ते खरंच आहे. तुम्ही भाऊ फार सद्गुणी आहात. अर्जुन किती संयमी आहे. तुझे बंधू तुझ्या आज्ञेत आहेत. सुखानं राज्य करा, सद्गुणाची जोपासना करा. फार मोठं संकट टळल्याप्रमाणे सर्व सभाजनांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु मनातली भीती अजून ओसरली नव्हती. भीमार्जुनांनी केलेल्या प्रतिज्ञा प्रत्येकाच्या कानात अजूनही तशाच गरजत होत्या. प्रत्येकाला आपल्या षंढत्वाची लाज वाटत होती. त्यांच्यापैकी प्रत्येकानं कधी द्रौपदीची स्तुती केली तर कधी दुर्योधनाची वाहवा केली होती. त्यांना कधी पितामह भीष्मांचं बोलणं धर्मोचित वाटलं तर कधी कर्णाचं म्हणणंही योग्य वाटलं होतं. कर्णाचा युक्तिवाद ऐकून तर ते पुरते बुचकळ्यात पडले होते. एवढं सगळं होऊनही द्रौपदीच्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोणीही पुढं झालं नव्हतं. तो प्रश्न समोर येताच, नको ते पापकृत्य आठवताच ते विसरण्याचा प्रघात करावा त्याप्रमाणे जो तो त्यापासून परावृत्त झाला होता. पितामह भीष्मांनी त्यांना फार काळ अंधारात ठेवलं नाही. संकट टळल्याच्या आनंदात मग्न असलेल्या सभाजनांना उद्देशून ते म्हणाले, महाराजा धृतराष्ट्र आणि सभाजन हो, मी काय सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐका. एक द्यूत संपला आहे, परंतु आता दुसरं द्यूत सुरू झालं आहे. इथून पुढचे फासे पडतील ते रणभूमीवर. त्यांच्यावर मात्र शकुनीची मात्रा चालणार नाही. सभा संपन्न झाल्याची घोषणा झाली. राजे, महाराजे आणि सामंत जड मनानं द्यूत सभेतून बाहेर पडले. अधिक उशीर न करता युधिष्ठिरही रथारूढ झाला. द्रौपदी त्याच्या शेजारी जाऊन बसली. पाचही पांडवांचे रथ वेगाने इंद्रप्रस्थाकडे दौडत निघाले. आम्ही कष्टानं मिळवलेलं एवढं सगळं तुम्ही एका क्षणात घालवलं. त्या मूर्ख विदुराचं ऐकून हे काय केलं तुम्ही. डोक्याला हात लावून बसलेल्या म्हाताऱ्या बापावर दुर्योधन तणतणत होता. विदुर आणि भीष्म काय म्हणाले ते ऐकलंस ना. आणि तो भीम, त्यानं केलेल्या त्या प्रतिज्ञा. धृतराष्ट्राच्या अंगातून अजूनही भीतीची थरथर गेली नव्हती. अस्वस्थ झालेला धृतराष्ट्र पुढे म्हणाला, उद्या हे पाचही भाऊ त्यांच्या विराट सैन्यासह तुझ्यावर कोसळले तर मी हा असा आंधळा माणूस, यातून काही भलतच निष्पन्न झालं तर मी काय करावं. पितामह आणि विदुर यांना त्यांच्याविषयीच प्रेम वाटतं ते तर तुला माहीतच आहे. तेच म्हणतो मी. बापावर आवाज चढवून दुर्योधन म्हणाला, एवढा अपमान झाल्यावर त्यांना तसंच मोकळं सोडून दिलं तर ते आमचा सर्वनाश केल्याशिवाय राहतील. द्रौपदीचा अपमान ते इतक्या सहजासहजी विसरतील. तो शीघ्र कोपी भीम त्याबद्दल कधी क्षमा करील. अर्जुन धनुष्य उंचावून दाखवत कसा रागानं पाहत होता. त्याचा सर्वनाश करायची आयती संधी चालून आली होती, तीच तुम्ही घालवलीत. शत्रू लहान असो वा मोठा, रक्ताचा असो वा परका, त्याचा कोणत्याही मार्गानं नाश करावा हे कणक नीतीचे पाठ रोज तुम्हीच आम्हाला सांगता. आणि आज मग मी आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे. शकुनीला पुन्हा द्यूताला अनुमती द्या. पुन्हा द्यूत? पण भीष्म, विदुर, मरू देतो विदुर. आता फक्त एकच डाव खेळायचा. एकच डाव? होय, फक्त एकच डाव.
त्यात जो पराभूत होईल त्यानं 12 वर्षाच्या वनवासाबरोबरच 1 वर्षाच्या अज्ञातवासही स्वीकारायचा. असं केल्यानं काय होईल? असं केल्यानं ते कायमचे नेस्तनाबूत होतील. 13 वर्षांनी ते परत आलेच तर कुरुराज्याच्या सीमेवर आमचं शस्त्रसज्ज सैन्य त्यांच्या स्वागतासाठी सिद्ध असेल. 13 वर्षांनी राज्यात परत आल्यानंतर त्यांच्यात काही त्राण गुरलं असेल तर ना. शकुनी म्हणाला. तर मग ठीक आहे, उतावीळपणे धृतराष्ट्र म्हणाला. ते अजून सीमेबाहेरही गेले नसतील. तातडीचा संदेश घेऊन दूत जाऊ देत. महाराजांनी पुन्हा द्यूत क्रीडेसाठी बोलावलं आहे म्हणावं. ही माझी आज्ञा आहे म्हणून सांग. युधिष्ठिराला बोलवायला दूत गेला असल्याचं कळताच पितामह, विदुर, आचार्य हे सारे पुन्हा तातडीने द्यूत सभेत आले. धृतराष्ट्राला त्यांनी त्या अविचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांचा ऐकून घेऊन धृतराष्ट्र म्हणाला. कुरुकुलाचा नाश हीच नियती असेल तर तसंच होऊ दे. माझ्या पुत्राचा हट्ट मला पुरवलाच पाहिजे आणि वाईटच होईल असं तरी आपण का समजावं? कदाचित यातून काही चांगलंही निष्पन्न होईल असं का समजू नये? पांडव योजनभरही गेले नसतील तोच प्रतिकामीनं त्यांना गाठलं. महाराज धृतराष्ट्राची आज्ञा ऐकताच युधिष्ठिर भीमाला म्हणाला. भीमा, चल रथ वळव. फक्त माझ्या हातात एकदा फासे येऊ देत, मग दाखवतोच त्या शकुनीला माझं कौशल्य. शिवाय हे द्यूताचं निमंत्रण. त्याला अजूनही आशा वाटत होती. एखादा तरी डाव आपल्या बाजूने पडेल. एकदा तरी ते फासे आपल्या हातात येतील आणि मानिनी द्रौपदीच्या डोळ्यासमोर कपाळावर बसलेला तो अपयशाचा डाग धुवून निघेल. त्याशिवाय तिच्याकडे साधं डोळे उचलून पाहायचंही धाडस या सम्राट युधिष्ठिराला होणार नाही. तिचे सुटलेले केस अजूनही तसेच आहेत. युधिष्ठिराचा रथ तोरण स्फटिका महालासमोर उभा राहिला. सर्व पांडव द्रौपदी सह दूत सभेत आले. पुत्र युधिष्ठिर, ये ये, धृतराष्ट्र म्हणाला. झालं गेलं विसरून तुम्हा मुलांनी पुन्हा एकदा द्यूत खेळावं अशी माझी इच्छा आहे. तू द्यूत खेळलास तर तुझ्या मनातला राग गेला असंच मी समजेन बरं. मी द्यूत हरणार आहे हे मला माहित आहे महाराज. कदाचित तेच माझं दैव असेल. नियती अगम्य आहे. शिवाय आपली इच्छा मी कसा फिरू शकणार? द्यूतपटासमोर बसत युधिष्ठिर म्हणाला. हातात फासे घेऊन शकुनीनं डाव समजावून सांगितला. हे पहा धर्मराजा, आता फक्त एकच डाव खेळायचा बरं का? एकच डाव? युधिष्ठिर गोंधळलाच. हो, फक्त एकच डाव. या डावात जे पराभूत होतील त्यांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगायचा. अज्ञातवासाच्या काळात कोणी ओळखलंच तर पुन्हा 12 वर्षाच्या वनवासाची शिक्षा भोगावी लागेल. नको नको पुत्र युधिष्ठिर, खेळू नकोस. हा डाव खेळू नकोस. कुंती आणि गांधारी विलाप करू लागल्या. युधिष्ठिर विचार करत होता. शकुनीनं त्याला पुन्हा पेचात पकडलं होतं. हाही डाव शकुनीने जिंकला तर संपलंच. पण म्हणून का खेळायला बसल्यानंतर उठून जायचं? तेही राजसूय यज्ञ करून आर्यावर्तात सम्राट म्हणून प्रतिष्ठा पावलेल्या राजानं. एवढा कशाचा विचार करतो आहेस धर्मराज? शकुनी म्हणाला. काही नाही, मी खेळायला तयार आहे. टाक फासे. असं म्हणतोस? हे पहा,
असं म्हणून शकुनीनं फासे टाकले. ते अपेक्षेप्रमाणे पडताच तो ओरडला, जिती मेत्याव, जिंकलो जिंकलो, मी जिंकलो. शकुनी जिंकलेला पाहून दुर्योधनाचे भाऊ आणि कर्ण सोडला तर कोणालाच फारसं आश्चर्य वाटलं नाही. आणि द्यूताचा परिणाम काय होणार सर्वांना जणू आधीच माहित होतं. दुःशासन म्हणाला, बंधो दुर्योधन, आता यांची भीती बाळगायचं कारण नाही. संपूर्ण आर्यावर्तात आज आपलं अनिर्बंध वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. अरे जा रे, कोणीतरी यांना मृगाजीन आणून द्या. दुर्योधन म्हणाला, पाहिलंच कर्णा. कदा हसत दुःशासन म्हणाला, शेवटी हे पाचही भाऊ षंढतिलांप्रमाणे पोचटच निघाले. द्रुपद राजा मोठा बुद्धिमान आहे म्हणतात, पण आपली सुस्वरूप कन्या यांना देऊन त्यानं मोठी चूक केली. द्रौपदी, ती चूक आता तू दुरुस्त कर. तुझ्यासारख्या रूपवतीला असल्या निर्धन आणि प्रतिष्ठा शून्य नवऱ्यांपासून आता कसलं सुख मिळणार. असले पती तुला आता असून नसून सारखेच. दुर्योधनाचा डाव द्रौपदीच्या पुरता लक्षात आला होता. हा डाव उधळून दिला पाहिजे. हे कपटद्यूत होतं म्हणून जगाला ओरडून सांगितलं पाहिजे. परंतु भीमाला हे पटलं तर युधिष्ठिराला पटणार नाही. आणि तो अर्जुन, तो तर त्याचाच दास आहे. तोही खेळाचे नियम सांगत बसेल. तिला दुःशासनापेक्षा युधिष्ठिराचीच अधिक चीड आली. आता दयेची याचना करण्यात अर्थ नव्हता. कोणीही भीक घालणार नव्हतं आणि मानिनी द्रौपदी ती भीक घेणारही नव्हती. आता माझी ही प्रतिज्ञा ऐक रे कुत्र्या. दुःशासनावर चवताळलेली द्रौपदी म्हणाली, सिंह मेल्यावर कुत्री सुद्धा त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याला फाडून खातात. माझे पती फार काळ स्थितीत राहणार नाहीत. आणि आपल्या सुटलेला केशकलाप डाव्या हातावर घेऊन ती पुढे म्हणाली, माझ्या या केसांना स्पर्श करणाऱ्या तुझा हात तुझ्या शरीरापासून उखडून निघेपर्यंत हे केस मी असेच मोकळे ठेवीन. तुझ्या रक्तानं धुवून काढल्याशिवाय मी ते बांधणार नाही. दुःशासनावर धावून जात भीम म्हणाला, दुष्ट नराधमा, लक्षात ठेव, तुझी छाती फोडून तुझं रक्त प्राशन करीन. तुझ्या रक्तानं माखलेल्या त्याच हाताने द्रौपदीची वेणी घालीन. तिचा हा सुटलेला केश कलाप मला सदैव माझ्या प्रतिज्ञेची आठवण करून देत राहील. परंतु दुःशासनावर त्याचा परिणाम झाला नाही. तो तसाच निर्लज्जपणे हसत होता. गोड बोलून युधिष्ठिराला फशी पाडणारा धृतराष्ट्रही आता तोंड मिटून गप्प बसला होता. सगळं त्याला पाहिजे होतं तसंच घडून आलं होतं. पांडवांनी वनवासाला निघायची तयारी केली आणि पुढे